आता आम्ही आलो आहोत सुधास कार म्युझियम मध्ये, वर्ल्ड्स ओनली वॅकी कार म्युझियम. आतमध्ये जाऊन बघूयात आपण कुठल्या कुठल्या कार्स आहेत तिथे. इकडे स्कूटी आहे आणि त्याच्या बाजूला ते ओल्ड टाइपचं जिथे सीट असते त्याला रिप्लेस करून टॉयलेट आहे. अच्छा. इकडे एक स्प्लेंडर आहे आणि त्याच्या साईडला एक चेअर कार जी होती त्याला रिप्लेस केलेले शू सोबत. अच्छा, तर ही शू चेअर कार आणि इथे स्कूटरला जुन्या काळी असलेली, पण ही इथे आहे आपल्याला बघू शकतो टॉयलेट सीट कार. सो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव झालेलं आहे याचं. बघूयात आतमध्ये काय काय पाहायला मिळतंय. तर इथे थोडक्यात फोटोवर सगळं दिलेलं आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीचे आपल्याला कार इकडे बघायला मिळतील त्या. मारुती 800चा इकडे झोपाळा बनवलेला आहे. वाव. ही पेन्सिल कार बनवली आहे. त्यानंतर ही शूज कार. इकडे ही सायकलची जुनी सायकल कुठली तरी वेगळी लावली. हां. बापरे, ही तर खूपच मोठी कार आहे इकडे. ही जुन्या काळाची US आर्मी 4x4 आणि हा ॲम्बेसेडरचा एक कटआउट लावलेला इकडे. पाहून कदाचित कॅमेऱ्यात रिअलिस्टिक वाटते ती, पण हा एक जस्ट 3D कटआउट आहे. वेस्पावर बसलेला निविद. अरे वा, घोडा बनला का रे वेस्पाचा निविद? अबीर बसलाय सायकल घोड्यावर. वॉक्सवॅगनची मेटॅडोर काइंड ऑफ गाडी जुन्या काळातली, आणि ही ह्यूज बाईक. इथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या कार्स आहेत. सायकलची बनवलेली एक जागेवर रॉकिंग हॉर्स असतो तशा टाईप, किंवा इकडे ही जुनी कार आहे, तिला जस्ट मॉडेल म्हणून इकडे ठेवलेलं आहे. सो यावरून एक आपल्याला डीप अंदाज येतो की जुन्या काळी कार कशा असतील. आता सध्या इथे फक्त ढाचा राहिलेला आहे. आय थिंक हे फायबर आहे, फायबरच्या बनवलेल्या दिसतात ते मला या वड्यावर, पण अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत आपल्याला युज्युअल लाईफमध्ये. च्या सुरक्षित युगामध्ये जर का मुलांना व्यायाम पण घडवायचा असेल आणि कुठे घराच्या बाहेर पण सोडायचं नसेल किंवा सोसायटीच्या बाहेर, तर हे एक मस्त सोल्युशन आहे इथे. युनिक सायकल. वाव, कितीही फिरवली तरी जागच्या जागीच. ती वेस्पाची आहे, LMLची. सगळं मिलिटरीवालं आहे. किती दिवस लागले तुला बनवायला? बेड कार, ही सायकल कार, पायनॅपल, ऑरेंज, अर्थ, हेल्मेट, तिकडे मोसंबी. आत्ता होळीला बनवलेलं रिसेंट ॲडिशन म्हणजे ही जी कार आहे पिचकारी, डोनट्स, आणि ही गोलमाल पिक्चरमध्ये असू शकते अशी सायकल. बर्गर, जायंट व्हील सायकल. परत इकडे चेस कार, ही ट्रेन कार. त्यानंतर ही परत एक कमोड सीट,
नंतर हे इंडियन टॉयलेट, ब्रिंजल कार, हा मोठा एक सोफा कार, शूज कार, पर्स कार, परत एक वेगळा शूज कार. आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या कार वर्किंग आहेत. यातली एकही कार अशी नाही की जी चालत नाही आहे. ते चेस बोर्ड नवीन ॲडिशन दिसते, राम मंदिर कार. आणि इकडे वेगवेगळे बॉल्स आहेत, क्रिकेट बॉल, टेनिस बॉल, त्यानंतर गोल्फ बॉल, हेल्मेट. हे पूर्ण बॉल म्युझियम दिसतंय. क्या बात आहे, मस्त आहे. कम्प्युटर कार, गणपती कार, गणपती मोदक, लाडूवर बसलेला आहे गणपती. ही क्रिकेट बॅट ह्यूज, मिनिएचर बस, शिवलिंग, कुठले तरी फ्रूट दिसतंय ते, सुटकेस कार, डायनिंग टेबल कार आणि गोल्फ कार. ॲक्च्युअल कार मॉडेल आहेत जुन्या. ही मॉरिस गॅरेजची, त्यानंतर ही हिंदुस्तान मोटर्सची ॲम्बॅसिडर, वोल्सली. कुठली आहे ती कार? विलीज. ही फोर्ड आहे, साईडला लिहिले फोर्ड. ही माझ्या आत्याकडे होती सनगडीच्या. हां, फियाट. मोटर होम. हां, ओमनीचीच आहे ती, मोटर होम बनवलेली. इकडे रोल्स रॉईस आहे, त्यानंतर रनबोट कार. परत ही हिंदुस्तान मोटर्सची जुनी कार दिसते इथे, 1947 मॉडेल हिंदुस्तान मोटर्स. लोटस चॅरेट कार. निविद, आवडते का तुला? कुठली कार सगळ्यात जास्त आवडली तुला? कार कोणती आहे? हां, ही वाली. हां, तुला सगळ्यात जास्त कुठली आवडली? अच्छा, हां हां, रोल्स रॉईस. $800 आहे. कुठे आहे? स्टँडर्ड, सुपर स्टँडर्ड 1962. अच्छा, त्यांनी बनवली ती विंटेज. मला वाटतं ही आहे ती मारुती. हां, ही 2 सीटर, ही वेगळी आहे डिझाईन. आणि ते काय सायकल रिक्षा वगैरे पण आहेत जुने इकडे. गोगो कार. हां, डॉज वाटत आहे. ही एकदम जायंट कार, फोर्ड. आत्ता आम्ही आलो इकडे या सुंदरशा चावमला पॅलेसमध्ये, जे एके काळातलं निजाम राजवटीतलं निजामाचं घर होतं. पुढे या बाजूला इथे दरबार हॉल आहे, त्याच्या मागे पॅलेस आहे आणि विंटेज कार कलेक्शन वगैरे. अगदी हार्ट ऑफ द सिटीला असून सुद्धा ही जागा अतिशय सुंदर आणि मोकळी आहे. हे फाउंटन खूप सारे, आणि ह्या सगळ्या बाजूंना खूप सारे रूम्स आहेत. आता या रूमचा पर्पज काय ते नाही माहिती. पॅलेसला माझी व्हिजिट करायची ही सेकंड टाईम आहे.
याआधी आम्ही आलो होतो, आई, बाबा, मी आणि प्रिया. आणि आता आलोय आम्ही सगळेजण, अबीर, निविद, प्रिया आणि अमृता. सो बघू शकता तुम्ही माझ्या मागे हा अतिशय सुंदर असा इकडे दरबार हॉल आहे. आतमध्ये गेल्यावर तिथले व्हिज्युअल्स पाहून तुम्हाला खूप स्टनिंग वाटेल. दुसऱ्यांदा बघताना कसं वाटतंय तुला आता? एक्साइटमेंट जास्ती आहे. का? मागल्या वेळेस माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी असं खूप काही बघितलं नव्हतं. तर ह्यावेळेस मला जास्त एक्साइटमेंट आहे, कारण मी ह्यावेळेस व्यवस्थित बघू शकेल आणि जे काही मी मिस केलं होतं ते आणखी एक्सप्लोर करू शकेल. ओके, चला एक्सप्लोर करायला दरबार हॉलमध्ये आता. अधिकारी निजाम इथे बसले असतील हैदराबादचे. इथून हैदराबादचा राज्यकारभार चालला असेल. अतिशय सुंदर असा मार्बलनी बनवलेलं तख्त आहे आणि वरती बघा शँडेलियर्स. खूपच सुंदर आहे हे सगळं. कसं वाटलं तुम्हाला? छान आहे, मस्त आहे एकदम. वेल मेंटेन. हा विजिटर कसा काय फील करताय तुम्ही? विजिटर पोस्ट झालं. बस झालं, कंटाळाला थकला तो बरंच फिरून. थकवायला काय झालं त्याला थकवायला? दरबार हॉलकडून आता ह्या रस्त्याने मागे रॉयल जो पॅलेस होता जिकडे राहायचे निजाम, त्या दिशेचा रस्ता आहे. आणि ही बॅक साइड ऑफ द दरबार हॉल. आज आम्ही आलो आहोत भुवनगिरी गावाजवळच्या स्वर्णगिरी मंदिरामध्ये. हे बालाजीचं एक मंदिर आहे. म्हणजे ज्या लोकांना बालाजी आपल्या तिरुपतीला जाणं शक्य नसेल आणि हैदराबादच्या आसपास कुठेतरी एक छान बालाजीचं मंदिर बघायचं असेल, त्यांच्यासाठी इथे एक खूप सुंदर व्यवस्था आहे. माझ्या मागे आता तुम्ही इथे बघू शकता, थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेन सुद्धा. इथे विष्णूची एक झोपलेली मूर्ती आहे. पाणी आहे आजूबाजूला, तलावासारखं सुंदर वातावरण आहे. आणि वर इकडून मागून गेल्यानंतर पुढे या बाजूला या साईडला वर ते जे बालाजीचं मंदिर ज्याबद्दल मी बोलतोय ते आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे हा. पुढे दिसतोय तो आपल्याला भुवनगिरीचा किल्ला आहे. तो जो डोंगर आहे त्या डोंगरावर भुवनगिरीचा प्रसिद्ध किल्ला आहे. आणि ही डोंगर रांग आहे पूर्ण. आणि भुवनगिरी शहर सुद्धा त्याच दिशेला आहे. पुढच्या बाजूला इकडे असा हा प्रशस्त पार्किंगचा एरिया आहे. पुढे पण इथे पार्किंग आहे. पण आम्ही ह्या बाजूने ती जी गाडी वरती जाते आहे तिकडे मागच्या बाजूला गाडी लावली, त्यामुळे आम्हाला कमी पायऱ्या चढायचं काम पडलं.
आणि समोर हे असं स्नॅक्स सेंटर आहे, बेकरी आहे, आईस्क्रीम सेंटर आहे, कॅफे आहे आणि पलीकडे तिकडे उडपी रेस्टॉरंटसुद्धा आहे, व्यंकटेश्वरा उडपी रेस्टॉरंट. आणि त्या मागे तो वरती जो दिसतोय तो हायवे आहे. या दिशेला हा भुवनगिरीकडून येतो, पलीकडे सरळ गेलं की वारंगलला, आणि भुवनगिरीवरून हा या दिशेला हैदराबादच्या ओराला जाऊन मिळतो. मागच्या बाजूच्या पार्किंगमधून यायचा मार्ग आहे. इकडून प्रवेश केल्यानंतर ह्या लाईन्स आहेत, त्या बाजूने असं जाऊन फ्रीची लाईन आहे आणि बाकी पैशांची लाईन पण 50, 100 आणि 500ची इथूनच सुरू होते. आणि या बाजूला इकडे असं मोबाईल काउंटर, तुम्ही मोबाईल जमा करू शकता आणि त्यानंतर असं पूर्ण फिरून दर्शनाची वारी आहे आतमध्ये. हे वारीचे वेगवेगळे मार्ग आणि हा प्रवेश मार्ग आहे. इथून संध्याकाळची वेळ होत असल्यामुळे आता दिवे लागण्याची वेळ आहे. छान सुंदर अशी वेगवेगळ्या कलरची लाइटिंग आणि दिवे लागलेले आहेत. तिथे खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे. इथून एंट्री होते आतमध्ये आपली आणि या बाजूला सुद्धा इथे ही पण एक एंट्री आहे बॅक साईड समोरच्या बाजूची. आम्ही तिकडून मागून आलो जे आता तुम्हाला दाखवलं त्या बाजूनी, पण ही एक एंट्री आहे इथून. आणि खाली तिकडे ते विष्णूचं मंदिर आहे जिथे विष्णू झोपलेल्या अवस्थेत आहेत, शेषशाही विष्णू पाण्याच्या मधोमध. इथे ही एक सुंदर अशी उंच हनुमानाची मूर्ती आहे आणि बहुतेक इथे होम हवन पूजा झालेली आहे नुकतीच. आता ते हवन पीठ जे आहे ते तो तोडण्यात येते कारण हवन झाला असावा. आणि सुंदर असं हे छान वातावरण आहे संध्याकाळचं. काय बोलला? ये हवनपीठ म्हणजे काय हा प्रश्न आहे अबीरला, मी सांगतो त्याला. आता दिसतंय ना अबीर, याला म्हणतात हवनकुंड. ओके, यामध्ये तर इकडे असा या हवनकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करतात आणि त्यामध्ये आहुती देतात आणि देवाचं आवाहन करायचं. वैदिक कालखंडातलं आपलं सगळ्यात महत्त्वाचं अनुष्ठान होतं ते. तर ऋषीमुनींची आपण गोष्टी ऐकतो, ते ऋषीमुनी ह्या अशा हवनकुंडामध्ये अग्नी पेटवायचे आणि वेगवेगळ्या देवांचं आवाहन करायचे, त्यांना आहुती द्यायचे. आणि आहुतीमध्ये ती जी अग्नी असते ती अग्नी वरच्या दिशेला जाते आणि असं म्हणायचे, असं मान्यता होती की ती अग्नी जी आहे ती थेट देवापर्यंत आपले कनेक्शन डेव्हलप करते. सो हे वैदिक काळातली अतिशय महत्त्वाची अशी परंपरा होती अग्निकुंडाची आणि कशाची, होम हवनाची. कळलं तुला आता? आणि इथे आम्ही फिरत असताना आम्हाला काही महाराष्ट्रीयन टुरिस्ट भेटलेत. नमस्कार, कुठून आलात तुम्ही? आम्ही आलो मुंबईवरून. तुम्ही कुठून आलात? आम्ही हैदराबादवरूनच आलो. हैदराबाद. अच्छा, म्हणजे पुण्याचे आहेत. यांना म्हणायचं होतं आम्ही पुण्याचे आहेत, पुण्यावरून आलो हैदराबादला आणि तिथून आलो इथे, पण हे उलटं बोलतात आहे. असे आम्हाला हे महाराष्ट्रीयन टुरिस्ट भेटले. हा एक अजून एक दिसतोय कोणतरी. काय नाव आहे बाळा तुझं? अरे आता तेलुगू दिसतोय मला. तो तू तिकडे एक दुसरा टुरिस्ट आहे. हॅलो 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 बाबा. हा, काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव काय? निमित. कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही? अंधेरी मुंबईवरून आलात. बघा किती दुरून दुरून लोक इथे येतात दर्शनाला. कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यावर? हा, इकडे बघून बोला.
चांगलं वाटतंय. ओके 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 वाटतंय यांना. हाय निवेद. विष्णूची शेषशाही मूर्ती इथे आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे ही काळ्या पाषाणातली आणि त्याच्या आजूबाजूला सुंदर असा तलाव. आता आम्ही सध्या लुंबिनी पार्क मध्ये आहोत आणि आता थोड्या वेळा तिकडे लेझर शो सुरू होत आहे. अभि, पिया, अमृता सगळे बसलेले आहेत तिथे आणि खूप जोरात गाणी सुरू असल्यामुळे आवाज कदाचित कमी असेल. लेझर शो सुरू झाला की आम्ही दाखवतो आता. मल्टीमीडिया लेझर शो. When different notes find a common string, the music is simply magical. When separate colors dance into heavenly shades, the purity is shedding white.